नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता त्या माणसाला शोधायला गेलेली असते, ज्याने ऑफिसमध्ये ते बांधकाम केलेलं असतं. त्या माणसाचं नाव असतं शरद आणि तो तांडेलच्या चाळीमध्ये राहत असतो. म्हणून भूमी आता त्याला शोधण्यासाठी तिथे गेलेली असते आणि रागिनी इथे तांडेलच्या बायकोला भानुशालीबरोबर भेटायला आलेली असते. तेव्हा रागिनी आता दुसऱ्या बाजूने येत असते. दोघींचा आमनासामना होतो कारण दोघींचा एकमेकींना धक्का लागतो. तेव्हा इथे रागिनी भूमीला बघून खूपच जास्त आश्चर्यचकित होते आणि इथे भूमीसुद्धा. दोघीजणी एकमेकींकडे बघायला लागतात. भूमी म्हणते की आत्या तुम्ही इथे काय करताय? तेव्हा रागिनी म्हणते, अगं इथे आहेत ना चाळीमध्ये मागच्या बाजूला एक भाटे वकील राहतात गं. खूपच जास्त हुशार आणि खूपच जास्त नावाजलेले वकील आहेत आणि आपल्या आकाशला सोडवण्यासाठी मी त्या वकिलांना भेटायला आले होते. तेव्हा भूमी म्हणते की आत्या किती करता तुम्ही आमच्यासाठी? आणि ती विचारते काय झालं मग भाटे वकील मिळाले का? तेव्हा इथे रागिनी म्हणते नाही ना गं, भाटे वकील काही दिवसांसाठी दिल्लीला गेलेले आहेत. ते दिल्लीवरून परत आले ना की मी त्यांना पुन्हा इथे भेटायला येईन, असं रागिनी म्हणते. तेव्हा इथे रागिनी विचारते भूमी, अगं तू इथे काय करत होतीस? तेव्हा भूमी म्हणत असते की आत्या आपल्या ऑफिसमध्ये आकाशला फसवण्यासाठी जे बांधकाम करण्यात आलं होतं ना, ते बांधकाम करणाऱ्या माणसाचं नाव आहे शरद आणि तो इथे तांडेलच्या वस्तीमध्ये राहतोय. त्याला शोधण्यासाठी मी इथे आले, पण तो मला कुठेही सापडत नाही आहे. तेव्हा इथे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते, हो का? तेव्हा ती म्हणते, तो तुला कुठे सापडणारसुद्धा नाही आहे, कारण एकसुद्धा पुरावा मागे सोडलेला नाही आहे. 2 दिवसामध्ये आकाशला सोडवणार अशी शपथ घेतली आहेस ना तू भूमी, पण तुझी ही शपथ कधीही पूर्ण होणार नाही. बघच तू, या माणसांना आम्ही गायब करून टाकलेलं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की आत्या मी बघते आजूबाजूला, मला जर कुठे तो माणूस सापडलं का? तेव्हा रागिनी म्हणते ठीक आहे, लवकर घरी ये. तर इकडे आता मानसी आरतीची सगळी तयारी करत असते. तेव्हा तिथे आजी येतात आणि म्हणतात की मानसी सगळी तयारी झाली आहे ना? भूमीचा फोन आला होता का? आणि तेवढ्यातच तिथे आता भूमीसुद्धा येते. तेव्हा आजी विचारतात काय गं भूमी, काय झालं? आपल्या आकाशला सोडवण्यासाठी एक तरी पुरावा लागला का गं तुझ्या हातामध्ये? तेव्हा इथे भूमी आता काहीच बोलत नाही. ती इथे आई योगेश्वरी समोर आता हात जोडून उभी राहिलेली असते. भूमी म्हणत असते की आई योगेश्वरी, आतापर्यंत हात जोडून तुझ्याकडे जे काही मागितलंय ते सगळं दिलेस तू ना मला. मग माझ्या आकाशला आता तू का देत नाही आहेस? माझी फक्त तुझ्याकडे एकच विनंती आहे की मी पुरावा शोधण्याचा प्रयत्न करते ना, मग आता आकाशला निर्दोष सिद्ध करून सोडवण्यासाठी एक तरी पुरावा माझ्या हाती लागू दे ना गं. मला माहिती आहे आकाशने काही चुकीचं काम केलेलं नाही आहे, मग तरीसुद्धा त्याने ही शिक्षा का भोगावी? तेव्हा इथे भूमी आता आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेत असताना इथे आता फोन येतो आणि फोनवरती एक माणूस म्हणत असतो की तुम्हाला जर आकाश महाजन निर्दोष असल्याचे पुरावे हवे असतील ना, तर मी सांगतो तिथे तुम्हाला यावं लागेल आणि येत असताना एकटे यायचा, पोलिसांना खबर करायची नाही, कुणालाही काही सांगायचं नाही. मी सांगतोय त्या ॲड्रेसवरती तुम्हाला शांतपणे यायचं आहे. तेव्हा इथे आता भूमी विचारत असते तुम्ही आहात तरी कोण? तर आता इथे फोन कट होतो. आजी विचारतात की भूमी काय झालं गं? तेव्हा भूमीला आठवतं तो माणूस म्हणालेला असतो, कुणाला काही सांगायचं नाही, जे काही आहे ते मी तुला सांगेन, सगळे पुरावे तुला देईन, पण येताना एकटीने यायचं, असं सुद्धा भानुशालीने सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे आई योगेश्वरीचा आता भूमी आशीर्वाद घेते. तिला असं वाटत असतं नक्कीच कुणीतरी अशी व्यक्ती असेल जिच्याकडे पुरावा असेल आकाश निर्दोष असल्याचा. त्यामुळे भूमीसुद्धा द्यायला तयार होते. तर इकडे रागिनी आता वारंवार भानुशालीला फोन करत असते आणि टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते कुठे खपला हा भानुशाली, फोन उचलायला काय झाले त्याला, कुठे मेलाय काय माहिती? त्यानंतर इथे आता पौर्णिमा आणि अभिसुद्धा येतात. रागिनी विचारते काय झालं? तुम्हाला दोघांना तरी भानुशाली सापडला का? तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते त्याचं भेटणं खूप गरजेचं आहे, त्याने फोन उचलायला हवा, नाहीतर काहीतरी चुकीचं करून बसेल. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते अहो पण ते एवढे मोठे वकील आहेत, केस संदर्भात कुठेतरी गेले असतील ना. तेव्हा इथे रागिनी म्हणते पण ते माझा फोन उचलतीलच, कारण ते राजाराम यांचेसुद्धा वकील होते ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की एक काम करा अभि आणि पौर्णिमा, तुम्ही त्यांना त्यांच्या घरी जाऊन बघा, नाहीतर आजूबाजूला शोधा, कुठे ना कुठेतरी नक्की सापडतील. तर इथे आता रागिनी म्हणत असते की त्यांचं भेटणं गरजेचं आहे. पौर्णिमा म्हणते का पण? नाही भेटले तरी काय फरक पडतो? तेव्हा रागिनी म्हणत असते की तो भानुशाली प्रेमात आंधळा झाला आहे. भावनेच्या भरामध्ये त्याने जर काही चुकीचं पाऊल उचललं तर, आणि एकतर ती भूमीसुद्धा खूपच जास्त रागीट स्वभावाची आहे.
तेव्हा इथे रागिनी म्हणते, प्रेमात पडलेली लोकं खूपच जास्त अनप्रेडिक्टेबल असतात, काय करून बसतील काही सांगता येत नाही. तेव्हा त्या भानुशालीचा फोन लागणं गरजेचं आहे. जोपर्यंत आकाश घरी येत नाही तोपर्यंत आपल्याला या भानुशालीवरती लक्ष ठेवायचं आहे, असं आता रागिनी म्हणते. नाहीतर तो काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकतो. तेव्हा भानुशालीचा फोन लागणं जास्त गरजेचं आहे, कारण त्याला समजावता येईल. तर इथे भूमी आता आलेली असते. ती म्हणते, कोण आहे इथे? मी आले भूमी महाजन. काय पुरावे आहे तुमच्याकडे ते मला देता का? तेव्हा तो माणूस आता तिथे येतो. तो म्हणत असतो की हो, तुम्हाला पुरावेच द्यायचे आहेत ना, म्हणूनच इथे बोलावून घेतले. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय आहे तुमच्याकडे? तेव्हा इथे आता तो म्हणत असतो की पुरावे ना, हा घेऊन येतो हां. आणि तो माणूस जात असताना भूमीसुद्धा त्याच्या मागे जात असते. पण तो माणूस म्हणतो, तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला सगळे पुरावे देईन, त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार? तुम्हीसुद्धा काहीतरी मोबदला दिला पाहिजे ना. तेव्हा इथे आता भूमी विचारत असते की तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही सांगा ना. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो की तू तू हवी आहेस मला. तेव्हा भूमी म्हणते, काय झालं? तुम्ही असं का बोलताय? कोण आहात तुम्ही? आणि माझ्या आकाशबद्दलचे पुरावे तुम्ही मला देणार आहात, ते कधी देणार आहात सांगा बरं. तर इकडे आता हवालदार आलेले असतात आणि ते आकाशला म्हणत असतात की हे चल, आता तुला कस्टडीतून आता जेलमध्ये टाकण्याची वेळ आलेली आहे. आता तू कस्टडीमध्ये नाही थांबायचं, आता जेलमध्ये जा त्या कैद्यांबरोबर. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे बघा, मी खरं सांगतोय, मी काहीही केलेलं नाही आहे. मी ऑफिसला गेलो होतो, मला या सगळ्याबद्दल नंतरच कळलेलं आहे. प्लीज मला इथून सोडवा, मी खरंच काही नाही केलं आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, गप्प बस तू, एक शब्दसुद्धा आता बोलू नकोस. तेव्हा इथे आकाशला आता तिथून काही करून बाहेर पडायचं असतं, कारण ते वातावरण त्याला सहन होत नसतं. तो म्हणत असतो की माझी भूमी मला शब्द देऊन गेले की 2 दिवसामध्ये ती मला बाहेर काढणार आहे इथून. तर इथे आता भानुशाली भूमीला ढकलत असतो. तेव्हा इथे आता तो तिला पकडतो आणि म्हणतो की तुला मी इथे कशासाठी बोलावले माहिती आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, सोड मला, कोण आहेस तू मला माहिती नाही, पण तू इथे मला पुरावे देण्यासाठी तर अजिबात बोलावलेलं नाही आहेस, मला कळलं आहे. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो की किती चाणाक्ष आहे माझी भूमी. तेव्हा ती म्हणते की माझी भूमी म्हणजे कोण आहेस कोण तू? आणि ती आता त्या माणसाचा चेहरा उघडा करण्याचा प्रयत्न करते. त्याच्या चेहऱ्यावरती असणारा मास्क ती बाजूला करते. तेव्हा त्या मास्कच्या आतमध्ये असणारा माणूस हा दुसरा तिसरा कुणी नसून भानुशाली असतो. तर इथे आता आकाशला जबरदस्तीने हवालदार बाहेर काढत असतात. आकाश म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब, मी खरंच काही नाही केले, हे लोक मला जबरदस्तीने जेलमध्ये घेऊन जात आहेत. मी खरंच सांगतोय ना, अहो माझ्याच ऑफिसमध्ये मी फ्रॉड का बरं करेन? तुम्ही विश्वास ठेवा ना, मला फसवलं जातं आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा, प्रोसिजरला वेळ लागतो, तुम्ही आता या पेपरवरती साईन करा आणि जेलमध्ये जा. आकाश म्हणतो, अजिबात नाही, माझ्या भूमीने मला सांगितले ती 2 दिवसांमध्ये ती मला इथून घेऊन जाणार आहे. तुम्ही एक काम करा, हा दरवाजा असाच उघडा ठेवा, खरा कारस्थानी कोण आहे ना, ते भूमी लवकरात लवकर त्यांना इथे घेऊन येईल. तर इथे आता भानुशालीने भूमीला पकडलेलं असतं. तो म्हणत असतो की हे बघ भूमी, तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. तू त्या आकाशबरोबर लग्न का केलंस? नाही करायला पाहिजे होतंस. तू जेव्हा शपथ घेतली होतीस ना की 2 दिवसामध्ये तू आकाशला बाहेर काढशील, तेव्हा मी सुद्धा शपथ घेतली होती की तुला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. भूमी माझी झालेली असेल. तर इथे भानुशालीने तो बदला घेतलेला असतो, कारण भूमीने त्याच्या कानाखाली दिलेला असतो. तेव्हा इथे आता भूमीला त्रास देण्यासाठी भानुशालीने तिला तिथे बोलावलेलं असतं. पण इथे भूमी स्वतःचा जीव वाचवण्याचा आता पुरेपूर प्रयत्न करते. तेव्हा आता भूमी बाजूला असणारा लोखंडी रॉड हातामध्ये घेते आणि ॲडव्होकेट भानुशालीला जोरजोरात मारायला सुरुवात करते. आणि भूमी म्हणते की भानुशाली, मी फक्त माझ्या आकाशची आहे, फक्त आकाशची, कळलं तुला? मी तुझी कधीही होऊ शकत नाही आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आकाश महाजन, तुम्ही पोलिसांचा वेळ वाया घालवताय. तुम्ही त्या पेपरवरती साईन करा आणि तुम्ही आता जेलमध्ये जा. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही, मी या पेपरवरती साईन नाही करणार, कारण माझी भूमी मला इथून परत घरी घेऊन जाणार आहे, मला माहिती आहे. आणि हा दरवाजा जो उघडा ठेवला आहेत ना, याच्यामध्ये खरा गुन्हेगार ती घेऊन येणार आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, विश्वास ठेवा, आमच्या आकाशने खरंच काही नाही केले. आणि मनातल्या मनात ती खूप जास्त खुश असते. तर इथे आता इन्स्पेक्टर साहेबसुद्धा विचारात पडलेले असतात की नक्की करायचं तरी काय. तरीसुद्धा ते म्हणतात, तुम्ही या पेपरवरती साईन तर करा, मग आपण पुढं बोलू. तेव्हा इथे आता आकाश नाईलाजाने त्या पेपरवरती साईन करायला जातच असतो. तेवढ्यातच तिथे आता भूमी भानुशालीला सुद्धा घेऊन आलेली असते आणि भानुशाली आकाशच्या पायाजवळ पडतो.
तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश हा आहे खरा गुन्हेगार. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो नाही, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते काही केलेलं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की ॲडव्होकेट भानुशाली, तू फसवलेस मला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये. तेव्हा भानुशाली म्हणतो नाही, मी तुला फसवलेलं नाही आहे, मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो मला माहिती आहे तू बदला घेण्यासाठी काहीही करू शकतोस. तेव्हा इथे आता भानुशाली म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी खरंच काही नाही केले. तेव्हा इथे भूमी म्हणते थांब, माझ्याकडे पुरावा आहे. तेव्हा इथे राजा काका आता तिथे येतात. तेव्हा राजा काका आल्यानंतर ते म्हणत असतात की भूमीला याने बोलावून घेतलं होतं, आकाश निर्दोष आहे हे पुरावे मी देईन म्हणून, आणि तिला एकटीला बोलावलं होतं. तेव्हा तिथे योग्य वेळी मी गेलो, कारण भूमीने मला तिथलं लाईव्ह लोकेशन पाठवलं होतं. कारण या माणसाने सांगितलेलं असतं की पुरावे हवे असतील तर एकटीला जावं लागेल म्हणून भूमी आता एकटी गेलेली असते, पण तिने मला लाईव्ह लोकेशन पाठवलेलं होतं. म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा वेळेवरती पोचलो आणि या माणसाला मी पकडून इथे घेऊन आलो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते फक्त एवढंच नाही तर याच्याबरोबर जी माणसं सामील आहेत ना, ती सुद्धा आमच्याबरोबर इथे आली आहेत. तेव्हा इथे राजा काका म्हणत असतात की तू भूमी महाजन म्हणजे महाजनांच्या सुनेवरती हात टाकण्याचा प्रयत्न केलास, तुझी हिंमत कशी झाली, तू एवढा नीच असशील या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते की काका मारा याला मारा, याने मला हात लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, माझ्या आकाशला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा इथे आता भानुशाली खूपच जास्त आता रागावलेला असतो, कारण त्याचं कारस्थान सगळ्यांना कळलेलं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की याच माणसाने माझ्या नवऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने वॉचमनला आणि एका माणसाला हाताशी घेतलं. वॉचमनने सगळा ॲक्सेस हा कंपनीचा भानुशालीला दिला आणि त्याच्यानंतरला बांधकाम करण्यासाठी शरद नावाच्या माणसाला सुद्धा आणलं होतं चाळीमधून, आणि 2 दिवसामध्ये त्यांनी सगळं बांधकाम पूर्ण केलं. आणि जर आता कुणाचा विश्वास बसत नसेल तर त्यांनाच विचारा, त्यांनीच हे सगळं तोंडाने आमच्यासमोर कबूल केलेलं आहे. तेव्हा इथे आता शरद आणि इथे वॉचमन हे दोघंसुद्धा समोर आलेले असतात आणि तोंडाने आपला स्वतःचा गुन्हासुद्धा कबूल करतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, खरा गुन्हेगार तुमच्याच समोर आहे, तुम्ही त्याला अरेस्ट करा, त्यानेच माझ्या नवऱ्याला या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे इन्स्पेक्टर साहेब आता त्या माणसांना विचारतात की खरं खरं सांगा, हे सगळं तुम्हीच केलं आहेत ना. तेव्हा वॉचमन आणि शरद म्हणतात की हो, हे सगळं आम्हीच केलेलं आहे, कारण यांनी आम्हाला खूप सारे पैसे दिले होते, पैशांची थप्पी ठेवली होती आणि लालचमध्ये येऊन आम्ही हे सगळं केलं होतं, बाकी आमचा काही वाईट हेतू नव्हता. तर इकडे आता पैशांसाठी हे सगळं काम केलं असं सांगितल्यानंतर पोलीस म्हणत असतात की वाईट कामं केलीत का तुम्ही पैशासाठी, एका अशा माणसाला फसवलं ज्याचं इथे काहीतरी रेप्युटेशन आहे, त्याची काहीतरी ओळख आहे, अशा माणसाला तुम्ही आम्हाला अरेस्ट करायला लावलं, लाज नाही वाटत हे सगळं करताना. तर इकडे आता रागिनी खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला आता जेलमध्ये चला, तुम्हाला सगळ्यांना खडी फोडायला पाठवतो. तर इकडे आता भानुशाली पूर्णपणे अडकलेला असतो. आकाशला त्याचा खूप जास्त राग येत असतो आणि इथे तर आता काय, एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये तो आकाशला फसवण्याचा प्रयत्न करत असतो, ते आता रागिनीला खूपच जास्त खटक. तर इथे रागिनी खूप जास्त घाबरलेली असते. आता भानुशाली चिडून तिचं नाव घेतोय की काय, अभिचं नाव घेतोय की काय, असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो की मी काही नाही केले, हे सगळेजण आहेत ना खोटं बोलतायत, या लोकांनीच आता मला इथे मुद्दामून फसवून आणलेलं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हे सगळं कारस्थान तुझंच आहे, हो की नाही राजा काका. तेव्हा इथे राजा काका म्हणतात की अगदी बरोबर आहे. तेव्हा भूमी म्हणते की तुझं कारस्थान आता आमच्या समोर आले, त्याच्यामुळे आता तरी तू खोटं बोलायला जाऊच नको. ही 2 माणसं आली आहेत ना, ही तुला सामील होती, हे त्यांनी त्यांच्या तोंडाने कबूल केले, त्याच्यामुळे आता याच्यापुढे खोटं बोलू नकोस, असं आकाश म्हणतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता राजा काका म्हणत असतात की या भानुशालीने खूपच विचित्र काम केले आणि त्याच्यासाठी त्याला जेलमध्ये जायलाच हवं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की काय केलं याने राजा काका. तेव्हा इथे आता भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा राजा काका म्हणतात की आकाश, या माणसाने आपल्या भूमीच्या अंगावरती हात टाकला. तेव्हा आकाश त्याला आता जोरदार मारायला सुरुवात करतो, त्याचं तोंड वगैरे फोडून टाकतो. तेव्हा इथे आता भानुशालीची झालेली अवस्था बघून रागिनी खूपच जास्त आता घाबरलेली असते, काय करावं आणि काय नाही अशी तिची अवस्था झालेली असते. आता भानुशाली आपली नावं घेतोय की काय, अशी सुद्धा तिला भीती वाटते.
तर इथे भानुशाली म्हणतो की आकाश महाजन, तुला फसवण्याचं काम मी एकट्याने केलेलं नाही आहे, तर माझ्याबरोबर अजून कोणीतरी व्यक्ती होती, असं म्हणाल्यानंतर रागिनी खूप घाबरते.